नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 1.5 तासात 14 तोळे दागिन्यावर डल्ला. राजेंद्रनगर येथील घटना. चोरटा सीसीटीव्हीत कैद. चोरटा माहितगार असल्याची शक्यता. कोल्हापूर राजेंद्रनगर येथे बंद घराचा कडेकोंडा उचकटून 14 तोळे दागिन्यासह रोख 18,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलीस ठाण्यात श्वेता वैभव देवकर वय वर्ष 35 राहणार साक्षी रेसिडेन्सी राजेंद्रनगर यांनी दिली आहे. श्वेता देवकर यांचे पती वैभव देवकर हे सांगली येथील एका बँकेत नोकरीस असून ते आई पत्नी मुलासोबत राजेंद्रनगर येथील साक्षी रेसिडेन्सीमध्ये मजल्यावर राहतात. बुधवारी सायंकाळी वैभव हे पत्नी मुलासोबत भाजी खरेदी करण्यासाठी मंडईमध्ये गेले होते, तर त्यांची आई दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नातेवाईकांकडे गेली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घराचा कडेकोंडा उचकटल्याचं दिसून आलं. त्यांनी आत जाऊन बघितले असता कपाटातील 14 तोळे दागिने आणि रोख 18,000 रुपये लंपास झाल्याचं दिसून आलं. त्यांनी याबाबतची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. या प्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तर घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.